पुड़मी। हाल ही में हमारी मिट्टी में कार्बन की मात्रा काफी हद तक कम हो गई है। पौधों को इन कार्यों में सक्षम करने के लिए लंबे समय तक रासायनिक उर्वरकों से उपयुक्त पोषक तत्व प्राप्त करने में, मजबूत पौधों और जड़ व्यवस्था के अच्छे विकास के लिए, पौधों को लाभदायक जीवाणु और कवक के विकास के लिए मिट्टी में कम से कम 2% कार्बन होना चाहिए। पुड़मी के उपयोग से कार्बन का प्रतिशत बढ़ जाता है। पुड़मी में 50% ह्यूमिक एसिड होता है। साल में कम से कम 2 बार पुड़मी के उपयोग से मिट्टी में कार्बन की मात्रा बढ़ जाएगी। इसका नतीजा फसल और मिट्टी दोनों स्वस्थ रहेंगे। हमें अच्छी पैदावार मिलेगी। हमें 20 किलो प्रति एकड़ पुड़मी का उपयोग करना चाहिए। आइए प्रतिभा बायोटेक की पुड़मी का उपयोग करें, मिट्टी में कार्बन और उसके प्रतिशत को बढ़ाएं और अच्छी फसल प्राप्त करें। पुड़मी पुड़मी। नमस्कार, मी श्रीनिवास सुरेश मेवणकर, प्रतिभा बायोटेक सिंदखेड राजा। तर आज आपण आलेलो आहे पिंपळगाव लेंडी येथे। पिंपळगाव लेंडी येथे आपण एक सिमलाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। सुंदर छान आणि जो प्लॉट हार्वेस्टिंगच्या दिशेने चाललेला आहे। आपण पाहू शकता की हा जो सिमलाचा प्लॉट आहे याला के फळं लागलेले आहे की आपण पाहू शकतो डोळ्यांनी, आणि एक 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण हा हार्वेस्टिंगच्या दिशेने येणार आहे। तर गेल्या 4 ते 5 महिन्यापासून हा प्लॉट स्टेबल होता, आज हार्वेस्टिंगच्या दिशेने चाललेला आहे। आपण पाहू शकता की या प्लॉटवर कोणत्याही प्रकारची भुरी नाही, डावणी नाही, करपा नाही। एवढं वातावरण खराब असून देखील हा प्लॉट सुंदर आणि छान आहे, वेल डेव्हलप आहे। आणि हा प्लॉट कोणाचा आहे, याच्यावर कोणकोणत्या फवारण्या झालेल्या आहे, कोणकोणचे खतं याला सोडण्यात आलेले, आणि हा प्लॉट इथपर्यंत मजबूत होण्यामागचे कारण काय, तर आपण प्रत्यक्ष 2 मिनिटाच्या चर्चेमध्ये जे पिंपळगाव लेंडी येथील जे आदर्श शेतकरी आहे आणि आमचे मित्र आहे त्यांच्याशी आपण एक 2 मिनिटाची चर्चा करणार आहे। या चर्चेमध्ये आपण प्रत्यक्ष त्यांना विचारू की या प्लॉटसाठी त्यांनी काय काय केलेलं आहे, कोणकोणची मेहनत घेतलेली आहे, सुरुवातीला बेड बनवताना काय काय केलेलं आहे, कोणकोणचे खतं टाकलेले, ड्रिपद्वारे कोणकोणचे खतं हे केलेले। तर आपण जर पाहिला तर या प्लॉटला सध्याच्या घडीमध्ये एवढं खराब कंडिशन, खराब वातावरणातसुद्धा पानावर कोणत्या प्रकारचे डाग नाही। मग हा प्लॉट मजबूत करण्यासाठी कोणकोणचे बेसल डोस, कोणकोणचे पक्के फवारणी यांनी घेतलेले आहे हे आपण प्रत्यक्ष शेतकरी बांधवाला आपण विचारू। तर नमस्कार भाऊ। नमस्कार। सर्वप्रथम तुमचा मला परिचय द्या। श्रीकृष्ण वसंत टेके, पिंपळगाव लेंडी। थोडं मोठ्यानं बोला। श्रीकृष्ण वसंत टेके, पिंपळगाव लेंडी, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। तर पिंपळगावमध्ये तुम्ही आदर्श शेतकरी आहे हे तुमच्या प्लॉटवरून सुद्धा कळायला लागलं, आणि सर्वजण सांगतात की बिलकुल तांत्रिक पद्धतीने तुम्ही शेती करतात। तर सुरुवातीपासून जर तुम्हाला जर विचारलं, समजा आता सुरुवातीला बेड बनवण्यापासून तर आतापर्यंत काय काय केलं तुम्ही, तर सुरुवातीला बेसल डोसपासून सांगा मला। बेसल डोस आपण बेड जेव्हा पाडतो तेव्हा अवनी, अवनी, अन्नपूर्ण, पुदामी, अन्नपूर्णा, अच्छा, हे 3 खताचा तुम्ही उपयोग करतात। तर पूर्ण याचा काला करून तुम्ही बेडवर टाकतात आणि मग नंतर मल्चिंग पॅक करून घेतात। आणि मग हे टाकल्यानंतर साधारणतः किती दिवसात लागवड करतात? दुसऱ्या रोजी, दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी समजा लागवड करतात। बरं, लागवड केल्यानंतर ड्रिचिंगसाठी तुम्ही काय वापरतात? म्हणजे झाड जेव्हा लहान असतं, सुरुवात असते, तर सुरुवातीला काय वापरतात? बेट आणि ते वापरतो। बेट आणि बुरशीनाशकमध्ये सरवर, ठीक आहे। तर बेट आणि सरवर तुम्ही सुरुवातीला ड्रिचिंगमध्ये वापरतात, बरोबर आहे। कधी कधी तुम्ही कार्बनसुद्धा ड्रिचिंगमध्ये घेतात, बरोबर आहे। तर आता त्यानंतर तुम्ही सेकंड याच्यामध्ये काय करतात? म्हणजे जेव्हा झाडाची वाढ थोडी डेव्हलप व्हायला लागते, झाड थोडं वाढायला लागतं, त्या वाढीच्या अवस्थेत तुम्ही काय सोडतात त्याला? त्याला आपण झुका सोडतो, गामा सोडतात, कोकोली सोडतात। तर किती किलो सोडतात आणि कसं सोडतात तुम्ही? पहिल्या टप्प्यात 3-3 किलोची टक्कर देतो आपण। पहिल्या टप्प्यामध्ये 3-3 किलोची टक्कर देतात तुम्ही, म्हणजे सुरुवातीला 3-3 किलो पूर्ण झुका, गामा आणि कोकोली याची तुम्ही टक्कर देतात, बरोबर। आता बेसल डोस टाकल्यानंतर तुम्ही एक 8-10-15 दिवसांनी पुन्हा एक खत देतात म्हणे, बरोबर आहे। तर सेकंड डोसमध्ये तुम्ही खताचा कोणता डोस देतात? प्रोमोवर घेतो, प्रोमो, अजून त्याच्यात दुसरा एखादा घेऊ, नेचर के, अजून शेच आपले स्टप टाकतात। तर समजा जवळपास 2 ते 3 खतं तुम्ही मिक्स करून पुन्हा ते सेकंड याच्यामध्ये टाकतात। बरं, एक खत वापरल्यानंतर साधारणतः किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट वाटते आणि काय काय रिझल्ट वाटतात? 8 दिवसात एकदम जबरदस्त रिझल्ट, झाडाची क्वालिटी बी येते, फुटवे बी येते, आणि झाड एकदम असं बिनरोगी दिसतं आणि हिरवगार आहे फक्त,
बरं खोड ज्याला आपण स्टेम म्हणतो, तर खोड बनण्यामागं या खताचा काही उपयोग होतो का तुम्हाला? 100%. 100% मजबूतीने येतं खोड. मजबूतीने खोड येतं. बरं. आणि कोकोली झुका हे स्पेशली मग तुम्ही केव्हा वापरतात सांग? पोलन पिरियडमध्ये. पोलन पिरियडमध्ये तुम्ही वापरतात. पोलन करायच्या टायमाला तुम्ही बरं किती किलो वापरतात तुम्ही? 5-5 किलोचे अर्ध्या घंट्यात टक्कर देतो. 5-5 किलोचे अर्धा घंटे, म्हणजे कोकोली 5 किलो झुका आणि 5. झुका 5 किलो. तर सुरुवातीला काय करते तुम्ही मग? झुका सोडतो पहिलं झुका सोडतात, नंतर अर्धा घंट्याच्या गॅपनं कोकोली. अर्धा घंट्याच्या गॅपने नंतर तुम्ही कोकोली सोडतात. म्हणजे एका मागे एक ते खतं समजा अर्धा घंट्याच्या गॅपने जातात. बरं, कोकोली झुका सोडल्यानंतर पोलन पिरियडमध्ये काही फरक वाटतो का? जो तुमचा पॉलिनेशन पिरियड असतो. गळ होत नाही, फुलं वाढते, फुटवे बी काढते. आणि पोलन लवकर होण्यामध्ये तुम्हाला काही मदत होती का त्याच्यात? मदत होती ना, फुलं वाढले म्हणजे लवकर फुलं होतं. अच्छा. बरं, जे कळ्या निघतात समजा, या ठोकर निघतात का बारीक निघतात? जाड निघते कळी एकदम. जाड निघतात, म्हणजे जेणेकरून तुमचं जे पोलन आहे ते एकदम इझी जातं. बरोबर आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना मी ते सांगत असतो की पोलन पिरियडमध्ये पोलन सुरू व्हायच्या 6 ते 7 दिवसाच्या अगोदर झुका कोकोली सोडत जा, जेणेकरून तुम्हाला भरपूर प्रमाणात भर भेटतो आणि भरपूर प्रमाणामध्ये कळ्या तुमचे ठोकर निघतात. जेणेकरून काय होतं की पोलन इझी होतं. जिथं तुमचं महिनाभर पोलन चालायचं तर ते तुमचं कमीत कमी 20 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये नॉर्मली आटवून जातं. म्हणजे जेणेकरून तुमचा जो खर्च आहे तो वाचला, म्हणजे उत्पन्नामध्ये तुमचं 100% भर तिथं वाढणार आहे. बरोबर आहे. आता या सिमलाला तुम्ही सुरुवातीपासून फवारण्या काय काय घेतल्या? पहिले आपण 1 to 3 घेतलं. 1 to 3 घेतलं. त्याच्यानंतर डबल 1 to 3 डॉन प्लस घेतलं. 1 to 3 डॉन प्लस, म्हणजे सिंगल पहिले एक हात मारून दिला, नंतर 4-5 दिवसांनी पुन्हा 1 to 3 डॉन प्लस तुम्ही फवारणी घेतली. बरं. आळी करता आपण सुपर कोमा घेतला. आळी पडली होती त्या टायमाला तुम्ही सुपर कोमा सोबत अजून काही घेतलं तुम्ही पांढऱ्या माशीसाठी वगैरे? पांढऱ्या माशी करता डोजी घेतलं होतं. डोजी घेतलं. डॉन प्लस घेतलं. डॉन प्लस घेतलं. बरं. तर सुपर कोमा आणि डॉन प्लस तुम्ही असं कॉम्बिनेशन स्प्रे मारला. तर सुपर कोमा डॉन प्लस मारल्यानंतर किंवा डोजी डॉन प्लस मारल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला नेमका? आळीचा खास रिझल्ट वाटला सुपर कोमाचा, की 15 म्हणजे जवळपास महिनाभर आळीच दिसली नाही. पुन्हा महिनाभर म्हणजे हा विषयच नाही. तर सुपर कोमा आणि डॉन प्लस मारल्यानंतर तुम्हाला महिनाभर बिलकुल आळी दिसली, पांढरी माशी बी दिसली नाही, आळी बी दिसली नाही. बरं. आणि क्वालिटीमध्ये काही फरक दाखवतो? क्वालिटी आहे. तर काय फरक दाखवतो नेमका? एकदम असं रट राहतं झाड, हिरवगार असं. अच्छा. तर बऱ्याच वेळेस काय होतं की झाडाचे पानं तुम्ही आजही जर पाहिले तर झाडाचे पानं जर रट असले तर याच्यावर किडीचा अटॅक जरी असला तरीसुद्धा हे झाड कोकळत नाही. बरोबर आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही फवारण्या घेत राहतात, पण तरी तुमचे काय होते की झाड आज मारल्यानंतर 4थ्या दिवशी पुन्हा झाड कोकळलं दिसतं. पण जेव्हा सुपर कोमा किंवा मग डॉन प्लस मारतो त्या टायमाला काय होतं की तुमचं पान जे ते बिलकुल जरगड होऊन जातं आणि पान सरळ होऊन जरगड होतं. त्यानंतर काय होतं की किती किडे त्याच्यावर दिसले, त्याच्यावर थ्रिप दिसले, मावा दिसला, तुडतुडे दिसले, तरीसुद्धा ते पान कोकळत नाही. आता आज हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे, तरीसुद्धा याचे जर पानं पाहिले तुम्ही तर बिलकुल पानं अजूनही फ्रेश आहे. याच्यावर जवळपास 8-10 दिवसापासून फवारण्या नाही आहे. हा प्लॉट पूर्णपणे आता डेव्हलप झालेला आहे, हार्वेस्टिंगच्या दिशेने आलेला आहे. याला भरपूर फळं आहे. आज हे 2-3 दिवसामध्ये फळंसुद्धा निघणार आहे. त्यामुळे याच्यावर 8-10 दिवसापासून फवारणीसुद्धा झाली नाही. पण जे मागचे फवारणे आहे त्याच्यामुळं याच्यावर कोणत्याही प्रकारचे रोग राहिले नाही, कोणत्या प्रकारची भुरी दिसून ये लागलेली, कोणत्याही प्रकारची डावणी करपा दिसून ये लागलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर मालसुद्धा भरपूर आहे. बरं, साधारणतः प्रतिभा बायोटेकच्या मदतीने, आपल्या खताच्या मदतीने याच्यामध्ये उत्पन्नात काही फरक पडेल का? 20% वाढ. 20 ते 30% समजा वाढ 100%. म्हणजे नेमकं काय फरक पडणार तुम्हाला? बियाणं भरणार. मिरचीची साईज वाढली. बरं. मिरचीची साईज वाढली, बियाणं भरणार. साधारणतः एवढ्या 10 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला किती उत्पन्न येऊ शकतं? अपेक्षा 40ची होती, पण आता खतं आहे ते सोडल्यामुळे 50 किलो व्हायलाच पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असं वाटत होतं की 35-40 पर्यंत होईल, आणि आज तुम्ही खतं सोडले तर तुम्हाला सुद्धा गॅरंटी आली की बा याला 50 ते 55 किलो आरामशीर निघन. आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक मिरचीमध्ये बियाणं आहे, पूर्ण मिरची भरलेली आहे. तर या प्रकारे तुम्ही सर्व प्रकारे खतं वापरलेले, ड्रिपनीसुद्धा तुम्ही प्रतिभाचेच खतं वापरलेले. बरोबर. तर आता इतर जे लोक आहेत तुमच्यासारखे जे पोलन करणारे सिमलाचे, यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? की त्यांना सोडा बुवा खतं, पहिल्यापासून ट्रीटमेंट घ्या प्रतिभाची. ठीक आहे. धन्यवाद. या पूर्ण प्लॉटला प्रतिभा बायोटेकचे खतं औषधी गेलेले आहे, आणि यामध्ये आपल्याला एका झाडाला कमीत कमी 55 ते 60 मिरच्या आहे, आणि याचं उत्पन्न देखील
एका झाडाचं कमीत कमी 1.5 ते 2 किलो बियाणं याच्यामध्ये निघणार आहे. आपण पाहू शकता बिलकुल टच भरलेली शिमला मिरची आणि याच्यामध्ये बियाणाचं प्रमाण देखील खूप आहे. तो इसमें याच्यात पाहू शकता तुम्ही की याच्यात भरपूर प्रमाणात बी आहे आणि बी देखील ठोक्कर आहे. आपण पाहू शकता की बोल्ड बी एकदम आणि भरपूर प्रमाणात बी आहे. जवळपास याच्यामध्ये 250 ते 300पर्यंत बियाणं आहे याच्यामध्ये आणि झाडाला 50 ते 55 फळं आहे. काही झाडाला 80पर्यंत फळं आहे. पूर्ण फळे आता परिपक्वतेच्या दिशेने आहे. क्वालिटी एकदम सुंदर आहे, छान आहे एकदम. तर ज्यांची शिमला आहे टेके बंधू आहे तर अधिक माहितीसाठी मी तुम्हाला यांचा नंबर देत आहे आणि यांचं नाव देत आहे. तुम्ही यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करू शकता, संपर्क करू शकता. पूर्ण नाव सांगा भाऊ आपलं. माझं नाव श्रीकृष्ण वसंत टेके. हां, मी राहणार लेंडी पिंपळगाव, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. अच्छा. माझा मोबाईल नंबर 86 98 38 34 05. ठीक आहे, धन्यवाद.